विद्यार्थी मित्रांनो, आस्तिक दर्शनाची सत्तामीमांसा, नास्तिक दर्शनातील सत्तामीमांसा आपण पाहिली. चार्वाक, जैन आणि बुद्ध. चार्वाक जडवादी, जैन अनेक तत्ववादी, बौद्ध क्षणभंगवादी, अनात्मवादी. आणि या तीनही लोकांची किंवा या तीनही दर्शनांची सत्ता मीमांसा बघत असताना ईश्वर या तीनही दर्शनांनी नाकारलेला आहे असं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आपण आस्तिक दर्शनातील सत्तामीमांसा अंतर्गत वैशेषिक दर्शन पाहिले. वैशेषिक दर्शन, सांख्य दर्शन आणि अद्वैत वेदांत दर्शन असे तीन दर्शनं आपल्याला पाहायचे आहेत. या तीन दर्शनांचं स्वरूप पाहत असताना वैशेषिक दर्शनाचं स्वरूप आपण पहिल्यांदा पाहिलं आणि वैशेषिकांची पदार्थ संकल्पना, वैशेषिक दर्शनाची सत्तामीमांसा याविषयीचा माझा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवला. वैशेषिक दर्शन हे ईश्वरवादी दर्शन आहे. अणुपरमाणूंना मानणारं दर्शन आहे. म्हणजे बघा, ईश्वरवादी असून सुद्धा अणुपरमाणूंना मानणारं दर्शन आहे, म्हणजे विज्ञानवादाकडे सुद्धा झुकलेलं आहे. या सर्व गोष्टीमध्ये ते ईश्वरवादी का वाटतात, ते ईश्वरवादी का दिसतात, त्यांना ईश्वरवादी का म्हणावं लागतं, तर अणु आणि परमाणूंना संचलित करणारी शक्ती ईश्वर आहे असं ते मानतात. आणि त्यामुळे वैशेषिक दर्शन हे आस्तिक दर्शन आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. विश्वाचं कारण काय, तर पदार्थ संकल्पनेच्या माध्यमातून वैशेषिकांनी द्रव्य, गुण, कर्म, विशेष, सामान्य, समवाय, अभाव, कर्म असे 7 पदार्थ सांगितले. आणि या पदार्थ संकल्पनेमध्ये अणुपरमाणूंचं महत्त्व मानलं, पण या अणुपरमाणूंना संचलित करणारी शक्ती ईश्वर आहे असं त्यांनी म्हटलं. आणि वैशेषिक दर्शन, त्यांची सत्तामीमांसा, विश्वाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन, या सर्व गोष्टी आपण पाहिल्या. आज आपल्याला भारतीय तत्वज्ञानातील दुसरं आस्तिक दर्शन पाहायचं आहे आणि ते आहे सांख्य दर्शन. सांख्य दर्शन हे पुरुष आणि प्रकृतीला प्रधान मानणारं दर्शन. विश्वाची निर्मिती कशी झाली, तर विश्वाची निर्मिती किंवा विश्वामध्ये आवश्यक घटक कोणते, तर विश्वामध्ये 2 आवश्यक घटक आहे असं त्यांनी मानलं. एक आहे पुरुष आणि दुसरा आहे प्रकृती. आणि म्हणून या सांख्य दर्शनाला द्वैतवादी दर्शन असं म्हणतात. विश्वाचा मूळ आधार काय आहे, नास्तिक विचार करणारे किंवा नास्तिक विचारधारेमध्ये असणारी दर्शन, त्यांनी केलेला विचार वेगळा, आणि आस्तिक दर्शन आणि आस्तिक दर्शनामध्ये त्यांनी केलेला विचार वेगळा. तर यामध्ये वैशेषिकांनी ईश्वराला प्रमाण मानलं. अणु रेणूंना संचलित करणारी शक्ती ईश्वर आहे असं त्यांनी म्हटलं. सांख्य तत्वज्ञानाचा जर आपण विचार केला तर सांख्य दर्शन हे द्वैतवादी दर्शन आहे. ईश्वर कल्पना मानणारं दर्शन आहे.
शरीरापेक्षा वेगळा आत्मा असतो असं मानणारं दर्शन आहे. विश्व जड की चेतन? विश्वाचा उगम जडातून की चेतनातून? तर विश्व जड आणि चेतनाच्या माध्यमातून तयार झालेलं आहे असं चार्वाकांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून विश्व जड आणि चेतन यापैकी चार्वाकांनी मांडलेलं मत हे आहे की विश्वाची उत्पत्ती ही जडातूनच झाली. वैशेषिकांनी भरपूर तत्व मानली, पण त्या सर्वांना कारण ईश्वर मानला. यापुढे आपण सांख्य पाहताना सांख्यांनी दोन तत्व ईश्वर विश्वाशी संबंधित दोन तत्व मानले. एक तत्व आहे पुरुष आणि दुसरं तत्व आहे प्रकृती. पुरुष तत्वाला चेतन तत्व मानलं, आत्मतत्व मानलं, आणि पुरुष तत्व हे स्थिर तत्व मानलं, आणि प्रकृती तत्व हे बदलणारं तत्व मानलं. प्रकृतीमध्ये सतत बदल आणि बदल होत असतो, आणि विश्वामध्ये त्यामुळेच पुरुष आणि प्रकृती, चेतन आणि जड ही दोन तत्व अस्तित्वात आहेत असं सांख्यांनी मानलं. सांख्यांचं तत्वज्ञान म्हणूनच द्वैतवादी तत्वज्ञान म्हणून ओळखलं जातं. सांख्यांनी द्वैतवादाचा पुरस्कार केला. पुरुष हा स्थिर आहे, पुरुष हे आत्मतत्व आहे, तो भोगता आहे. प्रकृतीमध्ये सत्व, रज आणि तम ही तीन तत्व अस्तित्वात असतात, आणि या तीन तत्वांच्या माध्यमातून विश्वातील सर्व बदल आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून सर्व बदलांचं कारण काय? तर सर्व बदलांचं कारण प्रकृती आहे. यालाच त्यांनी प्रकृतीचा विकार सुद्धा म्हटलेला आहे. सत्व, रज आणि तम ही त्रिगुणयुक्त प्रकृती आहे. विश्वामध्ये ही दोन तत्व स्वतंत्रपणे कार्यरत आहेत असं सांख्यांनी मानलंय. उत्पत्ती, स्थिती आणि विनाश या सर्व कल्पनांचा अनुभव आपल्याला जड आणि चेतन या दोन तत्वांच्या माध्यमातून घेता येतो. पण उत्पत्ती, स्थिती आणि विनाश या सर्वांच्या भोवती कार्यरत जे एक तत्व आहे ते म्हणजे प्रकृती तत्व आहे. जड आणि चेतन ही दोन्ही तत्व विश्वाच्या उदयापासून तर विश्वाच्या अंतापर्यंत कायम राहणार आहेत असं सांख्यांनी मानलं आहे. सांख्यांनी चेतन तत्व, आत्मतत्व याला पुरुष असं म्हटलंय. म्हणजे पुरुष म्हणजेच आत्मा. मग आत्मा कसा असतो? आत्मा हा नित्य, शाश्वत, स्थिर, अपरिवर्तनीय असं तत्व आहे. चैतन्य हा आत्म्याचा गुण आहे, म्हणजे पुरुषाचा गुण आहे. पण मात्र विश्वामध्ये ही दोनही तत्व स्वतंत्रपणे अस्तित्वात असतात असं सांख्यांनी मानलं आहे. सांख्य दर्शनाचं स्वरूप जर आपण पाहिलं तर सांख्य दर्शनामध्ये सर्व बदलांचं कारण प्रकृती आहे असं मानलेलं आहे. मात्र पुरुष किंवा आत्मा
ज्याला आपण चेतन स्वरूप म्हणतो, ज्याला आपण चैतन्य असं म्हणतो, तो या सर्वांपासून मुक्त असतो. तो भोक्ता आहे, तो अकर्ता आहे आणि सर्व अनुभवांना येणाऱ्या वस्तूंच्या पलीकडे त्याचेच अस्तित्व असते. सर्व अनुभवाला येणाऱ्या वस्तूंच्या पलीकडे त्याचंच अस्तित्व असते. जगामध्ये उत्पत्ती, स्थिती, विनाश या सर्व गोष्टी घडत असतात. या सर्व गोष्टी जडतत्वाशी संबंधित आहेत आणि याच्या माध्यमातूनच आपल्याला या सर्व गोष्टींचा अनुभव मिळत असतो. विश्वामध्ये जे जे सर्व बदल घडतात त्या बदलांचं प्रमुख कारण प्रकृती आहे. प्रकृतीच्या माध्यमातून या सर्व गोष्टी आपल्याला दिसत असतात. पुरुष आणि प्रकृती, जड आणि चेतन या सर्वांच्या माध्यमातून आपल्याला जे जे अनुभव येतात त्यामध्ये मन, बुद्धी, अहंकार, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, पंचमहाभूत, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश या सर्व तत्वांशी कारण असणारं एक तत्व म्हणजे प्रकृती तत्व आहे. मग पुरुषाचं अस्तित्व काय? तर पुरुष आणि प्रकृती हे दोन घटक स्वतंत्रपणे अस्तित्वात आहेत, पण मात्र या सर्व गोष्टींचा, विश्वामध्ये ज्या ज्या गोष्टींचा अनुभव आपण घेत असतो, जसं मन, बुद्धी, अहंकार, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश या सर्व गोष्टींचा जो अनुभव आपण घेत असतो त्याला कारण प्रकृती तत्व आहे. सर्व बदलांचं कारण प्रकृती तत्व आहे. मी जर म्हटलं माझं बालपण, माझी कुमारावस्था, माझी तारुण्यावस्था, माझी प्रौढावस्था, माझं म्हातारपण आणि माझं जाण, मग या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, हा जो बदल घडलेला आहे हा माझ्या प्रकृतीमध्ये घडलेला आहे, माझ्या शरीरामध्ये घडलेला आहे. आणि म्हणून बदल हे प्रकृतीचं मुख्य कारण आहे. पण याच्यामध्ये असणारं चेतन तत्व जे आहे ते स्थिर आहे, ते अपरिवर्तनीय आहे, ते शाश्वत आहे, ते नित्य आहे. आत्म्यामध्ये कुठल्याच प्रकारचे बदल होत नाही, पुरुषामध्ये कुठल्याच प्रकारचे बदल होत नाही. पुरुष हा स्थिर, नित्य, बद्ध, मुक्त. बघा तुम्ही, त्याचं स्वरूप तो स्थिर आहे, तो मुक्त आहे, तो अविनाशी आहे, तो अपरिवर्तनीय आहे, तो अपरिवर्तनशील आहे. आणि अशा प्रकारे पुरुषाचं अस्तित्व वेगळं असते, पण या बदलांना घेऊन चालणारा तो असतो आणि तरी सुद्धा तो स्थिर असतो. म्हणून विश्वामध्ये मूळ घटक जो आहे तो पुरुष आणि प्रकृती ही दोनही तत्व विश्वाचे मूळ घटक सांख्यांनी मांडलेले दिसून येतात. मग जडतत्व आणि चेतनतत्व ही स्वतंत्रपणे अस्तित्वात असतात आणि तरी सुद्धा विश्वामध्ये त्याचं स्वरूप अत्यंत महत्त्वाचं असतं. उदाहरण जर घ्यायचं असेल तर आपण एक उदाहरण बघत असतो की शरीर आणि आत्मा. शरीर हे जडतत्व आहे आणि आत्मा हे चेतनतत्व आहे. पण चैतन्य जर शरीरामध्ये नसेल तर प्रकृतीला बदल करताच येणार नाही. आणि म्हणून सांख्यांच्या तत्वज्ञानातील सत्तामीमांसा किंवा सांख्यांची सत्तामीमांसा पाहत असताना आपण असं पाहतो की सांख्यांनी पुरुषाला स्थिर, अपरिवर्तनीय, नित्य, शाश्वत आणि मुक्त असं मानलेलं आहे. सर्व बदलामध्ये राहूनही तो बदलत नाही असं आत्म्याचं स्वरूप मानलेलं आहे. पण मात्र प्रकृतीमध्ये नेहमीच बदल
होत असतात. अशा प्रकारे सांख्यांची जर सत्तामीमांसा आपण पाहिली तर आपल्याला जड आणि चेतनाचा समावेश, जड आणि चेतनाचं एकत्रीकरण म्हणजे विश्व, अशी व्याख्या सत्तामीमांसेमध्ये त्यांनी सांगितली. अनुभव म्हणजे काय, तर या दोनही गोष्टींच्या माध्यमातून चालणारं जे विश्व आहे त्याचा अनुभव आपल्याला होत असतो. अशा प्रकारे सांख्यांच्या तत्वज्ञानामध्ये किंवा सांख्यांच्या सत्तामीमांसेमध्ये द्वैतवादी दृष्टिकोन दिसून येतो. दोन तत्वांचा अंतर्भाव दिसून येतो. दोन तत्वांना विचारात घेतलेलं दिसून येतं. पुरुष आणि प्रकृती हा विश्वाचा मुख्य आधार आहे असं सांख्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे बघा, आपण दोन दर्शनं पाहिली आतापर्यंत. पहिलं बघितलं वैशेषिक दर्शन. वैशेषिक दर्शनाचा विचार केला तर वैशेषिक दर्शन ईश्वरवादी दर्शन आहे, पण विज्ञानाचाही पुरस्कार करणारं दर्शन आहे. पदार्थ संकल्पनेचा विचार करणारं दर्शन आहे. अणु परमाणूंचा विचार करणारं दर्शन आहे. पण या सर्वांना संचलित करणारी शक्ती ईश्वर आहे असं मानणारं दर्शन आहे. मात्र सांख्यांच्या तत्वज्ञानाचा जर आपण विचार केला तर सांख्यांचं तत्वज्ञान द्वैतवादी तत्वज्ञान आहे. विश्वाच्या निर्मितीशी प्रमुख तत्व जे आहेत ते दोन तत्व आहेत, एक म्हणजे पुरुष आणि दुसरं प्रकृती तत्व. मग अशा प्रकारे सांख्यांच्या तत्वज्ञानाच्या माध्यमातून किंवा सांख्यांचा सत्तामीमांसा विषयक दृष्टिकोन जर आपण पाहिला तर आपल्याला असं दिसून येतं की सांख्यसुद्धा ईश्वरवादी आहेत. सांख्यांनी सुद्धा आत्म्याचं वेगळं अस्तित्व मानलेलं आहे. शरीरापेक्षा वेगळा आत्मा असतो हे सांख्यांनी सुद्धा मानलेलं आहे. पण शरीरामध्ये जे चैतन्य असते त्या शरीरातील चैतन्याला त्यांनी आत्मा असं म्हटलेलं आहे. आणि हा आत्मा भोगता आहे, स्थिर आहे, शाश्वत आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. सर्व बदलांमध्ये राहूनही तो बदलत नाही, तो स्थिर आहे आणि प्रकृती सतत बदलत असते असं त्यांनी मानलेलं आहे. अशा प्रकारे सांख्यांचं द्वैतवादी तत्वज्ञान आपल्याला दिसून येते. एकूणच सांख्यांची सत्तामीमांसा ही पुरुष आणि प्रकृती या द्वैतवादावर आधारित आहे असं आपल्याला दिसून येते. थँक्यू.